नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कवठे केंजळ उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथमच कवठे तलावात दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी महत्त्वाकांक्षी योजना अखेर पूर्णत्वास आल्याने शेतीला नवसंजीवनी मिळणार असून कृषी विकासाला नवी चालना मिळेल अशी माहिती राज्याचे मंत्री मकरंद आबा यांनी दिली आहे. कवठे केंजळ तसेच आसपासच्या गावातील शेत जमिनींना या योजनेमुळे नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. अनेक वर्षांपासून पाण्याअभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक क्षण ठरतो आहे. ही योजना साकार करण्यासाठी संबंधित अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय आणि चिकाटीमुळेच आज तलावात पाणी पोहोचणे शक्य झाले असे मंत्री मकरंद आबा यांनी नमूद केले. तलावात पाणी दाखल होताच परिसरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. जलसंधारण आणि सिंचन प्रकल्प यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असून भविष्यात अशा योजनांना प्राधान्य दिलं जाईल असं मंत्री मकरंद आबा यांनी स्पष्ट केलं आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवखरे यांचा रिपोर्ट.